तर शिंदेंची अनुपस्थिती या कार्यक्रमाला आणि त्यानंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय। आपण बोलूयात, आपल्या सोबत एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आपल्या सोबत आहेत, शशिकांत शिंदे, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती या कार्यक्रमाला बऱ्याच काही गोष्टी सांगून जाते, वारंवार त्यांच्या नाराज असण्याच्या बातम्या देखील समोर येतात। आत्ताच सुषमा अंधारे यांच्याशी आम्ही बोललो, त्या देखील म्हणतायत की ऑपरेशन कुबड्या सुरू झालेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? नाही, आता हे प्रेशर टॅक्टिक्स आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये कुरबुरी ह्या प्रत्येकाच्या असलेल्या मतदारसंघामध्ये एक तर आपली युती झाली असेल तर त्या युतीमध्ये तिथल्या असलेल्या लोकप्रतिनिधीच्या इथे करायचं नाही असं त्यांची अधोरेखित असलेली तडजोड होती। मग तिथला विकास निधी असेल, त्या विकास निधीच्या संदर्भामध्ये सुद्धा तक्रारी होत्या। त्यासाठी एक कोर कमिटी केली, त्या कोर कमिटीमध्ये मग ते निधी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेऊन मग कसं करायचं असं ठरलं होतं। त्यानंतर आता पक्षाच्या असलेल्या वाढीसाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय अशा नावाखाली त्या असलेल्या युतीच्या मतदारसंघामध्ये तिथं जर हस्तक्षेप होतोय आणि हे सगळं जे आहे, सगळं चाललेलं जे आहे हे प्रेशर टॅक्टिक प्रत्येक पक्ष करतोय आणि तो प्रेशर टॅक्टिकचाच भाग आहे। आणि मला वाटतं की आता भाजपच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की आता आपण कुठेही नमायचं नाही, तडजोड करायची नाही, वाकायचं नाही असं दिसतंय। त्यामुळे ही कुरबुर हे आता भविष्य काळामध्ये हे पहिल्यातलं वादळ आहे का परत त्याच्यावर बंड होतंय हे पाहायला लागेल। मला वाटतं की हे सातत्याने गेले 2 वर्ष आपण सगळं ऐकतोय, बघतोय, नंतर मग परत ते दिल्लीला गेल्यानंतर परत मिटतंय हे आपण पाहतोच आहे। ज्यांना वाटतं इथं न्याय मिळत नाही ते लगेच जातात दिल्लीला, अमित शहाजींना भेटतात आणि त्यांच्याकडून मग काहीतरी हस्तक्षेप होतो, मग मार्ग निघतो। असं बरेच वर्ष आपण बघतोय, त्यात नवीन काही नाही आहे।